नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण व्याकरण व लेखनमधील वाक्यप्रकार बघितलेले होते. कालच्या तासिकेला आपण वाक्यप्रकाराचे सुद्धा 2 प्रकार बघितलेले होते. पहिला प्रकार आशयावरून आणि भावार्थावरून आणि दुसरा क्रियापदाच्या रूपावरून. आता आपल्याला वाक्य रूपांतर बघायचं आहे की होकारार्थी वाक्याचे जसं नकारार्थी वाक्यात आपण रूपांतर करतो त्याच पद्धतीने आपल्याला विधानार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्यात किंवा नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचे आहे. कारण आपल्या जीवनामध्ये आपण अनेक वाक्य बोलत असतो, परंतु ती ऐकणाऱ्याला कंटाळवाणी वाटतात. शिवाय त्या वाक्यांमधून योग्य तो भाव ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचेलच असं नाही. आणि म्हणून लेखकाने एकाच साच्याची वाक्य लिखाणात वापरली तर वाचणाऱ्याला सुद्धा कंटाळा येतो. आपल्या बोलण्यातून, लिहिण्यातून भाषेचा डौल, भाषेचे सौंदर्य व्यक्त व्हावे असे वाटत असेल तर ती भाषा ही वैविध्यपूर्ण, परिणामकारक व डौलदार होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला वाक्य रूपांतर कसं करायचं हे शिकणं आवश्यक आहे. आता वाक्य रूपांतर म्हणजे काय? तर वाक्याच्या रचनेमध्ये करावा लागणारा बदल होय. हा बदल करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे वाक्याचे रूपांतर करताना वाक्याच्या रचनेत बदल होत असला तरी वाक्याच्या अर्थामध्ये बदल होता कामा नये. वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजेच वाक्य रूपांतर होय. तर वाक्य रूपांतर म्हणजे काय? तर वाक्याचा अर्थ तोच राहील. वाक्याच्या अर्थात जरी वाक्य नकारार्थीचं होकारार्थी केलं, होकारार्थीचं नकारार्थी केलं, प्रश्नार्थीचं नकारार्थी केलं तरीसुद्धा वाक्याच्या अर्थामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल होता कामा नये. वाक्याची रचना बदलली तरी चालेल, परंतु वाक्याच्या अर्थाला कुठल्याच प्रकारची बाधा होता कामा नये. बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर होय. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे वाक्य रूपांतरामध्ये की कुठल्याच प्रकारचा वाक्याच्या अर्थामध्ये बदल होता कामा नये, तर वाक्याच्या रचनेमध्येच फक्त बदल व्हायला पाहिजे. जसं उदाहरण आपण बघू, लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते. हे वाक्य विधानार्थी आहे. वाक्य होकारार्थी असो की वाक्य नकारार्थी असो, ते विधानार्थी वाक्य असतं. हे आपण आधीसुद्धा बघितलेलं होतं. लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते. या विधानार्थी वाक्याचं, या होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही. मला आनंद होत नाही म्हणजे मला काय होतं? दुःख होतं. तर या ठिकाणी कुठेही वाक्याच्या अर्थामध्ये बदल झालेला नाही, फक्त वाक्याच्या रचनेमध्ये आपण बदल केलेला आहे. होकारार्थी वाक्याचं आपण नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर केलेलं आहे. तुम्ही जेव्हा समोर पुस्तक ठेवाल तेव्हाच तुम्हाला हा बदल लक्षात येईल. नुसतं ऐकतो म्हटलं तर लक्षात येणार नाही. समोर पुस्तक ठेवणं आवश्यक आहे. आपण पाठ्यपुस्तक क्रमांक 114 वरचा भाग बघत आहोत की पहिलं वाक्य आपण बघितलेलं आहे, लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते. ह्या होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करताना दुःखाच्या ऐवजी आपण आनंद हा शब्द त्या ठिकाणी घेत आहोत. लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही. म्हणजेच या वाक्यामध्ये आपण मूळ वाक्याचा अर्थ बदललेला नाही. न बदलता फक्त आपण वाक्याच्या रचनेमध्ये बदल केलेला आहे. तसंच आपल्याला विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी, नकारार्थी वाक्याचं रूपांतर सुद्धा या ठिकाणी शिकायचं आहे. सर्वप्रथम आपण बघू प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. जसं वाक्य जर प्रश्नार्थी असेल तर त्या वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर कसं करायचं हे आपल्याला बघायचं आहे.
जगात सर्व सुखी कोण आहे? जगात सर्व सुखी असा कोण आहे? हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे. इथे प्रश्न विचारलेला आहे. वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे. या वाक्याचं विधानार्थी म्हणजेच नकारार्थी वाक्यात जर रूपांतर करायचं असेल तर या ठिकाणी आपण असं रूपांतर करू शकतो, जगात सर्व सुखी असा कोणी नाही. प्रश्न विचारलेला आहे, जगात सर्व सुखी असा कोण आहे? विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे, जगात सर्व सुखी असा कोणी नाही. त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जगात सर्व सुखी असा कोणी नाही. दुसरं वाक्य, अपमान केल्यास कुणाला राग येत नाही? प्रश्नार्थी वाक्य की अपमान केल्यास कुणाला राग येत नाही. त्याचा आपल्याला होकारार्थी म्हणजेच विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे, अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. या ठिकाणी कुठेही प्रश्न जरी विचारलेले असले तरी कुठेही अर्थामध्ये बदल करण्यात आलेला नाही. जगात सर्व सुखी असा कोण आहे? जगात सर्व सुखी असा कोणी नाही. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही? अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. अशा पद्धतीने या ठिकाणी उत्तराच्या अपेक्षेने प्रश्न विचारले नाहीत. प्रश्नामध्येच याचं उत्तर दडलेलं आहे आणि म्हणून अशा प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न जर होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य हे कसं असायला हवं? नकारार्थी असायला हवं. लक्षात ठेवायचं, जसं पहिला प्रश्न आहे होकारार्थी की जगात सर्व सुखी असा कोण आहे. प्रश्नार्थी वाक्य आहे आणि प्रश्न हा होकारार्थी स्वरूपात विचारलेला जर असेल तर या ठिकाणी आपल्याला विधानार्थी वाक्य हे नकारार्थी स्वरूपाचं घ्यायचं आहे, म्हणजेच जगात सर्व सुखी असा कोणी नाही. त्यानंतर प्रश्न जर नकारार्थी विचारलेला असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी असायला हवे. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही. अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. ही गोष्ट आपल्याला प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना लक्षात ठेवायचं आहे की प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी असावे. प्रश्न नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य हे होकारार्थी करावे. त्यानंतर दुसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे, उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. बाप रे, केवढी उंच आहे ही इमारत. उद्गारार्थी वाक्य आहे. उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी लिहिलेलं आहे. या उद्गारार्थी वाक्याचं आपल्याला विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे, ही इमारत खूपच उंच आहे. त्यानंतर दुसरं वाक्य, काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला. विधानार्थी वाक्य दिलेलं आहे, याचं आपल्याला उद्गारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. उद्गारार्थी वाक्य अधिक परिणामकारक वाटतात कारण एखाद्या गोष्टीमध्ये परिणाम, मोठी संख्या, विपुलता परिणामकारकतेने व्यक्त केलेली असते. विधानार्थी वाक्यात कोणत्याही गोष्टीची विपुलता स्पष्ट करायची असेल तर त्यासाठी खूप, प्रचंड, भरपूर यासारखे शब्द वापरले जातात. तर या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल, अत्यंत सोपी भाग आहे, यात काहीही कठीण नाही. उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात आणि विधानार्थी वाक्याचं उद्गारार्थी वाक्यामध्ये या ठिकाणी रूपांतर केलेलं आहे. आणि उरलेले जे 2 प्रकार आहे ते आपण उद्याच्या तासिकेला बघूया.